स्वर्गीय डॉक्टर सनेवाली सर, स्वर्गीय आदरणीय गुरुवर्य पद्मश्री मारुती चित्तंबल्ली सर आणि उपस्थित मान्यवर. कुठलाही एक विचार जीवनाला आकार देत असतो आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन, त्याची संघटना हा एक विचार आहे. जर समाज बदलायचा असेल तर ती सुरुवात एका सोचने होत असेल, तो एक विचार असतो. हा विचार मधल्या काळामध्ये काही खंडित झाला होता, पण त्यावेळच्या युवा पिढीने तो पुन्हा उचलून धरला. या पुढच्या युवा पिढीचे हे कार्य आहे की भविष्यामध्ये या पक्ष्यांच्या पंखांना बळ देण्याचं काम ही आपल्यावर जबाबदारी आहे. ज्या गोष्टी घडत जातात त्या गोष्टी इतिहासात दर्ज होत असतात. जसं डॉक्टर सलीमानींचं काम असेल, गुरुवर्य मारुती चित्तंबल्लींचं काम असेल, ही एक मैलाचा दगड आहे. आपल्यासाठी खूप मोठा आदर्श ह्या व्यक्तींनी करून ठेवला. आणि आता ही संमेलन होत आहे, या संमेलनामध्ये नवीन नवीन विषय येतात, नवीन नवीन चर्चा होतात आणि या माध्यमातून आपल्याकडे जे ज्ञान येतंय ते फार महत्वाचं आहे. हा ज्ञान हे अनमोल साठा आहे आणि हीच एक सोच आहे, हा एक विचार आहे. सर, तुमची संस्था अतिशय छान काम करते. गेल्या 2-3 वर्षामध्ये मला येण्याचा योग आला आणि मुळातच मला या ठिकाणी या संमेलनाने मी जावं ही चित्तंबल्ली सरांची इच्छा होती. वडतकर सरांशी बोलणं झालंय का, कुसुंबे सरांशी बोलणं झालेलं आहे. मुळात ते विचार कुठून तरी यावे लागतात, एखादा गुरु मिळावा लागतो. परंतु आपली संस्थाच आता गुरुच्या स्थानी आहे. अशा पद्धतीने नवीन पिढीने ते काम करावं अशी मी अपेक्षा करतो. आणि या काळामध्ये जे काही काम घडत आहे, जे काही नोंदी होत आहेत, जे काही दस्तावेज तयार होत आहेत, जे काही संशोधन होत आहे, हे फार याचं जतन होणं गरजेचं आहे, याचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. हे डॉक्युमेंटेशन ही गाईडलाईन होणार आहे. एक मी रिसर्च स्कॉलर आहे, त्यामुळं मला डॉक्युमेंट आणि डाट्याचं महत्त्व आहे. म्हणजे अजून कुसुंबे सर आहेत, बरेच या व्यासपीठावरची लोक डॉक्टरेट आहेत. डाट्याचं महत्त्व हे खूप आहे, कारण जसं काही संशोधन साध्य या ठिकाणी दाखवलं गेलं त्यासाठी जुन्या काळातले पुरावे आणि त्या प्रकारचे संदर्भ दिले गेले. तर हे संदर्भ आज आपण नोंदवले तर हे भविष्य काळातील एका संशोधनाची नांदी असेल असं मला वाटतं. मी या ठिकाणी जयंत वडतकर सर असतील, अजून कुसुंबे सर असतील, वाघ सर असतील आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की अशा प्रकारचं एक व्यासपीठ, एक मंच तुम्ही महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या नव्हे तर जगातल्या पक्षमित्रांसाठी तुम्ही निर्माण केलेला आहे. अशाच प्रकारे ही प्रकाशाची ज्योत कायम तेवत राहो आणि ही संमेलनं अशीच पुढे सरकत राहो आणि या काळावरती आपली छाप सोडत राहू, आपला विचार देत राहू, आपली सोच देत राहू आणि या देशाला, या जगाला एक नवीन प्रकारचं ज्ञान, एक नवीन दालन उघडं करून द्यावं अशी मी अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तोषोनी मज द्यावे पसायतना हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी जती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानती आई अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरोंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दानपसा येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया